नमस्कार. प्रहार न्यूज लाईनमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर साक्षी खाडे व्हिडिओग्राफर आहेत. युद्धभूमीचा थरार याच्या तिसऱ्या भागात आपल्याला काही वेगळ्याच प्रकारची माहिती द्यायची आहे. आपल्याला माहिती आहे 3 तारखेला गुड फ्रायडे होता. गुड फ्रायडे हा ख्रिश्चनांचा सण असतो. परंतु अमेरिकन एअरफोर्सकरता हा बॅड फ्रायडे ठरला. म्हणजे काय झालं, की अमेरिकेचं एक फायटर प्लेन F-15 ईगल, ईगल हे त्याचं प्लेनचं नाव आहे. ते प्लेन इराणवरती बॉम्ब हल्ल्याला गेलेलं होतं किंवा फायटिंग करायला गेलेलं होतं आणि ते इराणच्या विमानविरोधी मिसाईलनी हिट झालं. आणि त्या प्लेनला असं आहे ना, की विमानाला जर हिट झालं विमान, तर विमान फार वेळ आकाशात राहू शकत नाही. ते पडतं जाऊन. तर ते पडण्याच्या आधी पायलट जो असतो, त्याच्याकडे एक बटन दिलेलं असतं. त्याला इजेक्ट बटन म्हणतात. इजेक्ट बटन म्हणजे काय असतं, पायलटची जी खुर्ची असते, त्या खुर्चीच्या खाली एअर कॉम्प्रेस केलेले अशी काही युनिट्स ठेवलेली असतात. बटन दाबली, की ते कॉम्प्रेस्ड एअर युनिटनी एकदम मोठा स्फोट होतो आणि त्याची खुर्चीच्या खुर्ची हवेत उडून जाते. आणि अर्थात त्याच्या आधी त्याच्या डोक्यावर जे छप्पर असतं, ज्याला कॅनोपी म्हणतात, ती आधीच उघडलेली असते. त्यामुळे हा पायलट पडणाऱ्या विमानाबरोबर पडून नष्ट होत नाही. हवेत उडतो आणि मग त्याचं पॅराशूट उघडतं आणि पॅराशूट उघडून तो हळू खाली जमिनीवरती हळू म्हणजे जमिनीवरती तो जेव्हा येतो तेव्हा त्याला फार लागत नाही. तो सुरक्षितपणे जमिनीवर येऊ शकतो. आता हे F-15 ईगलचे विमान आहे, ते 2 सीटर विमान पण आहे. त्याच्यामध्ये एक पायलट असतो आणि त्याच्या मागे जो बसलेला असतो त्याला आपण वेपन सिस्टम ऑफिसर WSO असं त्याला नामाभिधान असतं. म्हणजे तो पायलट नसतो. तो मिसाईल विमानातली किंवा इतर काही अँटी बंदुका असतात विमानात, बॉम्ब्स असतात, त्या सगळ्याचं संचालन, विमानाच्या वेपन सिस्टमचं संचालन करण्याचं काम त्याच्याकडे असतं. आता अर्थात त्यालाही इजेक्ट सीट असते. त्यामुळे त्या दोघांनी इजेक्ट सीट वापरली. ते हवेत उडाले आणि त्यानंतर इराणी भूमीमध्ये दुर्दैवाने इराणच्या सीमेमध्येच ते खाली पडले. आता हे सगळं कुठे झालं, तर इराणच्या आग्नेय दिशेला जे इस्फहान नावाचं त्यांचं मोठं शहर आहे, त्याच्यापासून फार लांब नाही, पण तिथे झाग्रोस नावाची मोठी पर्वतराजी आहे. म्हणजे सह्याद्रीसारखे मोठे पर्वत आहेत तिथे. सह्याद्रीसारखे म्हणतो त्याचं कारण असं, की त्या पर्वतावर एक जे शिखर आहे, ते जवळ-जवळ 7,000 फूट उंच आहे. 7,000 फूट म्हणजे आपलं माउंट आबू आहे की नाही, तेवढी उंची झाली. कळसुबाई सह्याद्रीतलं सर्वात उंच शिखरसुद्धा 5,050 वगैरे इतकं उंच आहे. तर त्याच्याही पेक्षा उंच हे पर्वत आहेत आणि हा जो पायलट होता, हा पडला जिथे, तिथे यांची हेलिकॉप्टर्स, कारण आपला पायलट गेला शत्रूच्या भूमीत आहे, तर त्याला सोडवायला पाहिजे. तर ते सोडवण्याकरता हेलिकॉप्टरनी त्यांनी सैनिक पाठवले. त्या सैनिकांना पायलट मिळाला आणि अवघ्या 7 तासात त्याची हेलिकॉप्टरने सुटका केली. परंतु हा वेपन सिस्टम ऑफिसर मात्र त्या 7,000 फूट उंच शिखरावरती एका घडीमध्ये अडकलेला होता. आता तिथे एक तर जायचं कसं? दुसरं तो कुठे आहे हे कळायचं कसं? तर अशा प्रकारची घटना होऊ शकते म्हणून सैन्याच्या किंवा एअरफोर्सकडनं यांचं प्रशिक्षण वेगळं केलेलं असतं आणि त्यांच्याकडे काही-काही हत्यारं, उपकरणं असे दिलेले असतात. पाण्याचा थोडासा सप्लाय असतो, खाण्यापिण्याच्या गोष्टी असतात आणि एक ट्रान्समीटर असतो. तो ट्रान्समीटर त्यांचं लोकेशन ट्रान्समिट करतो आणि शिवाय एक सॅटेलाईट फोन असतो. त्या सॅटेलाईट फोनला एन्क्रिप्शन केलेलं असतं, म्हणजे तो जे बोलेल ते दुसऱ्या बाजूला जर त्या एन्क्रिप्शनचं सॉफ्टवेअर असलं तरच त्यांना कळतं, इतरांना ते समजू शकत नाही. तर गडबड काय झाली होती, की हा जो WSO होता, बरं या दोघांची नावं अमेरिकन एअरफोर्सने जाहीर केलेली नाही आहेत. त्यांच्या सुरक्षेकरता नावं गुप्त ठेवलेली आहेत. तर या WSOला पर्शियन भाषा येत नव्हती. त्यामुळे हा जर इराणच्या लोकांच्या हातात सापडला असता, तर लगेचच कळलं असतं, की हा बाहेरचा आहे आणि अ, इराणला जेव्हा कळलं, की अमेरिकन पायलट आपल्या भूमीत पडलाय, तेव्हा त्यांनी सगळं सैन्य कामाला लावलं, की त्याला पकडा. त्याला पकडा आणि आपण त्याचं सगळ्या जगापुढे प्रदर्शन करू, की एवढी मोठी महासत्ता अमेरिका असली, तरी आम्ही एक तर त्यांचं नुसतं विमान पाडलं असं नाही, त्यांचा पायलटसुद्धा धरला आणि मग त्या पायलटला टॉर्चर करणं वगैरे सगळ्या गोष्टी जसं शत्रू सैन्य जसं करतं, तसं त्यांनी केलं असतं. म्हणून त्यांनी आपलं सैन्य, पोलीस दल, नागरिकांकरता त्यांनी जाहीर केलं, की जो कोणी या पायलटला पकडून नेईल त्याला प्रचंड मोठं बक्षीससुद्धा दिलं जाईल. अशी सगळी जय्यत तयारी केली आणि ते निघाले. कुठे? याला शोधायला. तो कुठे पडलाय त्याची साधारण कल्पना त्यांनाही होती, अमेरिकनांनाही होती. परंतु तो ट्रान्समीटर होता या पायलटच्याकडे,
त्याचं डिटेल फक्त अमेरिकन सैन्याकडे येत होते. तर अमेरिकन सैन्याच्या CIA युनिटनी त्याचे डिटेल डिकोड केले आणि थोड्या वेळाने तो पायलट त्यांच्याशी बोललाही. त्याच्याकडे म्हटलं असं सॅटेलाईट फोन होता आणि तो एन्क्रिप्टेड असल्यामुळे तो काय बोलला किंवा काय संभाषण झालं ते इतर कोणाला समजू शकलं नाही. पण त्यांनी त्यांना सांगितलं, की मी अमुक-अमुक भागात आहे. हे एकदा कळल्यानंतर अमेरिकेच्या एअरफोर्सनी 2 गोष्टी केल्या. एक म्हणजे तातडीने एक टीम तयार केली, 2 हेलिकॉप्टर्स तयार केली, 100 माणसं त्यांनी त्याला सोडवायला पाठवायचं ठरवलं. इराणमध्ये उतरायचं होतं. लक्षात ठेवा, ज्याच्याशी युद्ध चाललंय अशा शत्रू राष्ट्रामध्ये आपलं सैन्य उतरवायचं होतं आणि पायलटला सुखरूप बाहेर काढायचं होतं. तर ते सुद्धा त्यांनी केलं. आणि दुसरी गोष्ट CIAने काय केली, की तिथून एक 50 मैल लांब अशा ठिकाणी एक वेगळीच त्यांनी टीम उतरवली आणि जाहीर करायला सुरुवात केली, की आम्हाला पायलटचा ठावठिकाणा मिळाला आहे आणि आम्ही त्याला तिथनं उचलून घेऊन चाललोय. हे ऐकल्यानंतर इराणी सैन्य दुसरीकडे तिकडे पळालं. म्हणजे तुम्हाला जर शिवाजी महाराजांची शाहिस्तेखानाची वरती केलेली स्वारी आठवत असली, तर महाराजांनी जेव्हा शाहिस्तेखानाची बोटं कापली आणि महाराज सिंहगडाकडे यायला निघाले, तेव्हा त्यांनी काही बैल ठेवले होते कात्रजच्या घाटात आणि त्या बैलांच्या शेपट्या शिंगांना मशाली बांधून त्या बैलांना दुसरीकडेच सोडून दिलं आणि मोगल सैन्य त्या बैलांच्या मागे गेलं आणि महाराज सुखरूपपणे सिंहगडावरती निसटून गेले. साधारण तसाच कात्रज घाट इराणी सैन्याचा अमेरिकनांनी केला. इराणी लोकं जिथे दुसरं हेलिकॉप्टर गेलं होतं तिकडे गेले आणि ते तिकडे गेलेले पाहताना त्यांनी खरा जो पायलटला सोडवायचं हेलिकॉप्टर आहे ते उतरवलं. त्यातनं माणसं तातडीने तिकडे गेली. बरं त्याच्यात सुद्धा गडबड झाली हं. ते हेलिकॉप्टर उतरलं, ते बिघडलं. ते बिघडल्यावर 100 माणसं त्यात होती. त्या 100 माणसांनी सांगितलं, की आता त्याला सोडवणं दूर, आता आम्ही अडकायची शक्यता आहे. तातडीने आणखीन एक हेलिकॉप्टर पाठवण्यात आलं. मोठं हेलिकॉप्टर पाठवण्यात आलं. ते उतरलं. ही 100 माणसं त्यात बसली. ह्यांच्या माणसांनी पायलटशी संभाषण केलं, पायलटला शोधून काढलं, म्हणजे वेपन सिस्टम ऑफिसरला आणि त्याला उचलून हेलिकॉप्टरमध्ये आले आणि उडून सुखरूप परत आले. अमेरिकन तळावरती परत आले. आता तो पायलट उपचार घेतोय कारण त्याला काही जखमा-विखमा थोड्या झाल्या असतील. त्यांच्यावरती ते जसं हेलिकॉप्टर पुढे निघालं तसं त्यांच्यावरती बंदुकींचा मारासुद्धा इराणी लोकांनी केला. परंतु त्यांना त्याचं काही नुकसान झालं नाही. ते सुखरूपपणे येऊन आपल्या भूमीवरती पोहोचले. आता काय होतं, की अशा वेळेला जर एखादा आपला सैनिक सापडला शत्रूच्या तावडीत, तर शत्रू त्याचे हालहाल तर करतोच, पण इराणी लोकं काय करणार होते, की त्याला ताबडतोब मीडियापुढे आणायचा, त्याचे कपडे काढून टाकायचे आणि त्याला मीडियापुढे मारत-मारत न्यायचं, दाखवायला की आम्ही किती शूर आहोत आणि अमेरिकेला कसं आम्ही इंगा दाखवला. हे सगळं करण्याची शक्यता होती. पुन्हा त्याच्या सुटकेकरता वाटेल तशी रक्कम मागायची आणि अमेरिकन सरकारने ती दिली असती. कारण अमेरिकन सरकार आणि त्यांचं जे सैन्य दल आहे, त्यांचा एक मोटो असतो, की आमच्या कुठल्याही जो ज्याला फॉलन कॉम्रेड ते म्हणतात, म्हणजे आमचा कुठलाही जखमी झालेला सैनिक असला, मेलेला जरी आमचा सहकारी असला, तरी आम्ही त्याला परत घेऊन येतो. म्हणजे अशा उदाहरणं आहेत त्यांच्या कमांडो टीमची. कमांडो टीमचा एखादा मनुष्य मेला, तरी त्याचं प्रेतसुद्धा ते घेऊन परत आले. वी विल नॉट लीव्ह एनीबडी बिहाइंड असा त्यांचा मोटो आहे आणि तसं ते करतात. आता इथे अमेरिकेची ते जे कमांडो असतात त्यांना सील म्हटलं जातं. सील SEAL ते कमांडोंचं एक कोड नेम आहे. तर सील टीम 6 यांनी याच्यात भाग घेतला. 48 फायटर स्क्वॉड्रनचा हे दोघं जण पायलट आणि वेपन सिस्टम ऑफिसर होते आणि त्यांनी यशस्वीपणे त्या ऑफिसरला परत आणलं. बरं, जोपर्यंत तो ऑफिसर इराणमध्ये होता, तोपर्यंत इस्रायल आणि अमेरिका दोघांनी बॉम्बफेक थांबवली होती. पण जेव्हा ऑफिसरनी त्यांना कळवलं, की माझ्या बाजूने सैन्य येतंय, तेव्हा त्यांनी मुद्दाम हेलिकॉप्टर पाठवून त्या सैन्याला भाजून काढलं. म्हणजे आकाशातनंही त्या सैन्याचं ते रक्षण करत होते. अर्थात कळू न देता, की आमचा सैनिक कुठे लपलाय आणि त्या अक्षरशः मोठ्या पर्वतावरती झाग्रोस माउंटन चांगलं मोठं म्हटलं ना, सह्याद्रीपेक्षा उंच माउंटन रेंज आहे, पर्वतरांग आहे. त्याच्यामध्ये घनदाट जंगलामध्ये त्यांनी आपला मनुष्य शोधला. नुसता शोधलाच नाही, त्याला सुखरूप परत आणला. ही कारवाई म्हणजे सुवर्णाक्षरात लिहिली जाईल. ट्रम्प यांनी नंतर लगेच अनाउन्सच केलं, की जगात कुठेही झाली नाही इतकी धाडसी कारवाई ही केली वगैरे आणि ते आपला पायलट घेऊन आले. दोघंही पायलट आले. पायलट आला, वेपन सिस्टम ऑफिसर आला. त्यावेळेला आणखीन एक विमान पाठवलं होतं, ते जायबंदी झालं. ते जायबंदी झालेलं विमान सोडून माणसं सगळी आणली आणि ते विमान आणि हेलिकॉप्टर अमेरिकेने स्वतःच नष्ट केलं, की शत्रूच्या हातामध्ये आपलं विमान, त्याचे स्पेअर पार्ट्स काय आहेत, त्याच्यामध्ये डिझाइन काय आहे, त्याच्यामध्ये माणसं काय आहेत ते कळू नये म्हणून त्यांनी ते विमान स्वतःच बॉम्बगोळे वापरून फोडून काढलं. अशी कारवाई करायला लागते. सैनिकी कारवाई करणं सोपं नसतं. पण हे केल्यानंतर मात्र
ट्रम्पनी सुटकेचा निश्वास सोडला. कारण असा जर सैनिक अमेरिकेचा इराणच्या ताब्यात सापडला असता, तर इराणने त्याचं केवढं मोठं भांडवल केलं असतं, हे सांगत नाही. तो पायलट तर ते घेऊनच आले आणि आता ट्रम्पचे हात मोकळे झालेले आहेत आणि त्यांनी सांगितले, "आता इराणला न भूतो न भविष्यती असा मार आम्ही देणार आहोत." आणि त्या दृष्टीने बॉम्बफेकीची दमदार तयारी झालेली आहे. इस्फहान शहर जे आहे, तिथे त्यांचा न्यूक्लिअर रिसर्च लॅबोरेटरी आहे. तिथे इस्फहानच्या दक्षिणेला बू शहर म्हणून एक शहर आहे. त्याला बरेचसे लोकं बुशर म्हणतात. ते बू शहर, फारसी शब्द शहर म्हणजे गाव, म्हणजे आपण ज्याला शहर म्हणतो तेच फारसी शब्द शहर, आणि बू म्हणजे वास, बदबू म्हणजे वाईट वास. पण बू शहर म्हणजे तिथे सुगंधी फुलांचे ताटवे फुलायचे आणि अत्तराचा व्यवसाय तिथनं असायचा, म्हणून त्या शहराचं नावच बू शहर ठेवलं होतं. हे पर्शियनच्या किंवा अरेबियन आखातामध्येच आहे आणि त्या बू शहरच्या इथनं सुद्धा बराचसा व्यापार करण्यात येतो. त्या बू शहरच्या जवळ ही घटना घडलेली आहे. अतिशय उत्तम ही घटना झाली. अमेरिकन सैन्याचं मोरल ज्याला म्हणतात ते खूप या घटनेमुळे वरती आलेलं आहे. ट्रम्प दुप्पट वेगाने इराणवरती मारा करण्याची शक्यता आहे आणि ते करतच चाललेले आहेत. युद्धाला कलाटणी मिळेल असं कदाचित आज उद्यामध्ये वाटत होतं. आत्ता तरी ट्रम्पने त्यांची जी मुदत होती ती 7 एप्रिलपर्यंत वाढवलेली आहे, की 7 एप्रिलपर्यंत इराणने जर शरणागती पत्करली नाही, तर अमेरिका सर्व शक्तीनिशी इराणचा बिमोड करील, हे नक्कीच. याच्यापुढे काय-काय होईल ते मी आपल्यापर्यंत घेऊन येणारच आहे. तूर्त ही अतिशय अभिमानाची कथा आपल्याला सांगायची होती. पण एक मला आठवतं, तुम्हाला आठवतं का? गेल्या वेळेला जेव्हा आपण पाकिस्तानवर कारवाई केली होती, तेव्हा आपला एक तरुण वैमानिक अभिनंदन हा पाकिस्तानात त्याला असंच इजेक्ट होऊन जायला लागलं. तो MiG-21 विमान घेऊन त्यांनी F-16 पाडलं होतं. म्हणजे फारच ग्रेट मनुष्य तो. पण त्याच्यानंतर त्याच्याही विमानाला म्हणजे विमान जायबंदी झाल्यामुळे त्याला इजेक्ट करायला लागलं. तो पाकिस्तानात पडला होता. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला अशी सज्जड धमकी दिली, की पाकिस्तानला मुकाट्याने त्याला आणून सोडायला लागला. ही भारतीय डिप्लोमसी, भारतीय कूटनीतीची फार मोठं एक यश मानलं जातं. अमेरिकेला असलं काही करता येणं शक्यच नव्हतं, तर अमेरिकेने सरळ कमांडो पाठवून आपली माणसं परत आणली. अशी जेव्हा सैन्याच्या लोकांची काळजी घेतली जाते, तेव्हा सैनिकसुद्धा प्राणपणाने लढतात आणि त्याचे निर्णय आपल्याला अमेरिकेच्या इतिहासात क्षणोक्षणी पाहायला मिळतात, की अमेरिकेने केवढे तरी मोठे लढाया जिंकलेल्या आहेत आपल्या सैनिकांच्या मनोबलाच्या सामर्थ्यावरती. तेव्हा सैनिकांचं मनोबल खच्ची झालं नाही पाहिजे. अमेरिकन नागरिकांनी सुद्धा सैनिकांचं मनोबल खच्ची नाही केलं पाहिजे. आपल्या इथले विरोधी पक्ष जसे खच्ची करत असतात, तसं खच्चीकरण अजिबात नाही झालं पाहिजे आणि उत्तम रीतीने सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजेत. त्याकरता आपण बघत राहू. आपल्या चॅनलवरती काही नवीन-नवीन माहिती येईल तशी मी टाकणारच आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला, तर आपण आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या कमेंट्स येऊ देत. आपल्या कमेंट्सनी आम्हाला खूप हुरूप येतो आणि नवीन-नवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याची शक्यता वाढते. तरी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार.